नमस्कार. आज आपण एका अशा महाकादंबरीच्या विश्वात शिरणार आहोत, जिने खरं तर मराठी साहित्य विश्वात एक युगच निर्माण केलंय. हो, युगंधर. शिवाजी सावंत यांची युगंधर. आपल्यापैकी अनेकांनी श्रीकृष्णाच्या कथा ऐकल्या असतील, पण युगंधर आपल्याला एका वेगळ्याच कृष्णाची ओळख करून देते. अगदी. हा कृष्ण देवळाच्या गाभाऱ्यात बंदिस्त नाही, तो चमत्कार करणारा अवतारी पुरुष नाहीये. बरोबर. सावंत यांनी एक खूप धाडसी प्रयत्न केलाय. त्यांनी श्रीकृष्णाच्या चरित्रातून चमत्कारांची जी एक झालर असते ना, ती पूर्णपणे बाजूला सारली आहे. आणि एक माणूस म्हणून तो कसा होता हे दाखवलंय. हो, आणि हीच गोष्ट या कादंबरीला आजही इतकी महत्वाची ठरवते. कारण चमत्कार बाजूला सारल्यावर जो कृष्ण उरतो तो एक कुशल व्यवस्थापक आहे, एक दूरदृष्टीचा राजकारणी आणि एक महान तत्वज्ञ आहे. जीवन घडवणारी विभूती असं लेखक म्हणतात त्याला. अगदी. त्यांची मूळ भूमिकाच ही आहे की कृष्णाचं सर्वात मोठं कार्य हे जीवन बिघडवणाऱ्या शक्तींना ओळखणं, त्यांना अचूक हेरणं. हो, आणि त्यांना मुळापासून नष्ट करणं होतं. आणि त्यासाठी त्याने प्रत्येक वेळी वेगवेगळे मार्ग वापरले. चला तर मग याच मानवी कृष्णाच्या प्रवासाचा मागोवा घेऊया. कथेची सुरुवात होते गोकुळात, यमुनेच्या काठावर. इथला कृष्ण लोणी चोरणारा, खोड्या करणारा, आपल्या सवंगड्यांमध्ये रमणारा एक म्हणजे अगदी सामान्य मुलगा आहे. पण त्याच वागण्यातून त्याच्यातले असामान्य नेतृत्व गुण दिसतात, नाही का? अगदी. लेखक येथे त्याच्या नात्यांवर खूप भर देतात. बलराम त्याचा मोठा भाऊ, त्याची ताकद आहे. तर सुदामा आणि उद्धव त्याचे वैचारिक सखे आहेत. बरोबर. ही नाती केवळ मैत्रीपुरती मर्यादित नाहीयेत. त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होते, वादविवाद होतात. म्हणजे कृष्ण लहानपणापासूनच इतरांच्या मतांचा आदर करणारा दिसतो, पण स्वतःच्या विचारांवर ठाम असणारा. हो. आणि पुढे जेव्हा तो मथुरेत कंसाचा वध करतो, तेव्हा तो केवळ एका मामाचा किंवा राक्षसाचा वध नसतो. नाही, तो एका जुलमी, अन्यायी राजवटीचा अंत असतो. बरोबर. आणि मला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की कंसाला मारल्यानंतर तो स्वतः मथुरेच्या गादीवर बसत नाही. अजिबात नाही. तो उग्रसेनांना, जे खरे वारसदार आहेत, त्यांना राजा बनवतो. सत्तेचा मोह टाळणं हे त्याच्या निस्वार्थ नेतृत्वाचं, मला वाटतं, पहिलं आणि मोठं उदाहरण आहे. आणि इथूनच त्याच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरुवात होते. तो किंग बनत नाही, तर किंग मेकर बनतो. आणि ही भूमिका तो आयुष्यभर निभावतो. हो. तर कंसाचा अध्याय संपला, पण एका जुलमी राजाला मारून राज्य बदलत नाही का? त्यासाठी एका नव्या पिढीला नव्या विचारांना घडवावं लागतं. बरोबर. कृष्णाच्या आयुष्यातला शिक्षणाचा टप्पा इथूनच सुरू झाला का? अगदी. कंसवधानंतर तो आणि बलराम शिक्षणासाठी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जातात. आणि हाच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा आहे. इथे तो केवळ शस्त्रविद्या शिकत नाही, तर 64 कला, राजकारण, समाजकारण आणि जीवनाचं तत्वज्ञान आत्मसात करतो. आणि इथेच त्याची युगंधर या संकल्पनेशी ओळख होते. हो, युगंधर. या कादंबरीचं शीर्षकच यावर आहे. नक्की काय सांगतात आचार्य सांदीपुनी याबद्दल? आचार्य त्याला सांगतात, जी व्यक्ती प्रेमासाठी प्रेम आणि कर्मासाठी कर्म करत सहजपणे देह त्याग करते आणि ज्याचे जीवन तत्व येणाऱ्या अनेक युगांसाठी मार्गदर्शक ठरतात, तो पुरुष युगंधर असतो. लेखकाला हेच दाखवायचं आहे की कृष्ण हा जन्माने कोणी अवतार किंवा देव नव्हता, तर तो आपल्या कर्माने युगंधर बनला. त्याने ते पद कमावलं होतं. पण हा प्रवास सोपा नव्हता. कंसाच्या मृत्यूनंतर मथुरेवरचं संकट टळलं नाही, उलट ते जास्त मोठं होऊन आलं. हो. कंसाचा सासरा मगध सम्राट जरासंध, तो आपल्या जावयाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी यादवांवर चाल करून येतो. एकदा दोनदा नाही, तब्बल 17 वेळा. हो. आणि प्रत्येक वेळी यादव त्याला हरवतात. पण या सततच्या युद्धांमुळे मथुरेची आर्थिक आणि सामाजिक घडी पूर्णपणे विस्कटून जाते. सैन्य खर्ची पडतं, लोकांमध्ये भीतीचं वातावरण. इथे मला एक गोष्ट नेहमीच विचार करायला लावते. सततच्या लढायांमुळे मथुरा सोडून जाणं हा एक प्रकारचा पळ नाही का? की यामागे काहीतरी मोठं धोरण होतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच कृष्णाचे एक विलक्षण व्यवस्थापन कौशल्य दिसतं. तो प्रॉब्लेम सॉल्व्हर नाहीये, तर सिस्टीम बिल्डर आहे. अगदी. मथुरेत राहून सतत जरासंधशी लढत बसणं हे म्हणजे समस्येवर वरवरची मलमपट्टी लावण्यासारखं होतं. म्हणून त्याने संपूर्ण सिस्टेमच बदलण्याचा निर्णय घेतला. आणि त्याने यादवांना पश्चिमेकडील समुद्रकिनारी असलेल्या कुशस्थनी या ओसाड भूमीवर स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. हो. कधीकधी समस्येचं खरं उत्तर हे समस्येपासून दूर जाऊन एका नव्या कोऱ्या पाटीवर नवीन सुरुवात करण्यात असतं. हा यातला खूप मोठा धडा आहे. आणि याच भूमीवर त्याने एका नव्या स्वप्नाची उभारणी केली, द्वारका.
वैभवशाली आणि सुरक्षित राज्याची निर्मिती. हो. आणि लेखकाने द्वारकेच्या निर्मितीचं जे वर्णन केलं आहे ते अप्रतिम आहे. नाही. ते केवळ एका शहराचं बांधकाम नाहीये. नाही. ती एका समाजाची, एका संस्कृतीची उभारणी आहे. हजारो कारागीर, कामगार एकत्र येऊन एक नवीन स्वप्न साकारत आहेत. हे चित्र सावंत यांनी खूप प्रभावीपणे उभं केलंय. द्वारकेत कृष्णाचं एक वेगळं रूप आपल्या समोर येतं. तो आता केवळ एक योद्धा किंवा नेता नाही. तो एक राजा आहे, एक पती आहे, एक मित्र आहे. त्याच्या वैयक्तिक नात्यांचे अनेक पदर इथे उलगडतात. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती यांसारख्या त्याच्या पत्नींसोबतचे त्याचे संबंध लेखक कसे दाखवतात. लेखकाने प्रत्येक पात्राला एक स्वतंत्र आणि मजबूत ओळख दिलीये. उदाहरणार्थ रुक्मिणीचं हरण. हां. तो केवळ एक प्रेमप्रसंग नाही, तर तो शिशुपालाच्या अन्यायाविरुद्ध केलेला एक उठाव आहे. रुक्मिणी कृष्णाला पत्र लिहून स्वतःच्या अपहरणाची विनंती करते. यात तिचं धाडसी व्यक्तिमत्व दिसतं. बरोबर. आणि कृष्णाच्या आयुष्यातली सर्वात महत्वाची मैत्री म्हणजे द्रौपदीसोबतची. ती केवळ त्याची सखी नाही. हो, सखा आणि सखी या नात्यापलीकडे जाऊन त्यांचं नातं आहे असं म्हणतात. अगदी. लेखक दाखवतात की कृष्ण द्रौपदीशी स्त्रीत्वासारख्या गहन विषयावर चर्चा करतो. त्या काळात एका पुरुष पात्राने स्त्रीच्या अस्तित्वावर, तिच्या हक्कांवर इतकी सखोल चर्चा करणं, हे लेखकाचं स्त्रीत्वाला दिलेलं महत्त्व अधोरेखित करतं. एका अर्थाने सावंत यांनी कृष्णाला स्त्रीवादी विचारांचा पुरस्कर्ता म्हणून दाखवला आहे. आणि दुसरीकडे पांडवांची त्याची मैत्री, ती तर सर्वश्रुत आहे. हो, पण ती मैत्री केवळ भावनिक नाही, तर ती न्यायाच्या आणि धर्माच्या बाजूने उभी राहणारी आहे. तो अर्जुनाचा केवळ सारथी नाही, तो त्याचा तत्वज्ञानी मार्गदर्शक आहे. भीमाच्या ताकदीला योग्य दिशा देणारा आहे. आणि युधिष्ठिराच्या धर्मसंकटात त्याला सल्ला देणारा आहे. ही नाती केवळ वैयक्तिक राहत नाहीत, तर ती संपूर्ण भारताच्या भविष्याला आकार देतात. आणि मग येतो तो भारतीय इतिहासातील सर्वात मोठा आणि निर्णायक क्षण, कुरुक्षेत्राचं महायुद्ध. युद्धाच्या तोंडावर दोन सैन्यांच्या मध्ये उभं राहून एवढं मोठं तत्वज्ञान सांगणं हे खरंच शक्य आहे का? लेखकाने या प्रसंगाला अधिक वास्तविक कसं बनवलंय? हाच तर युगंधरचा गाभा आहे. सावंत यांनी गीता कुठल्याही चमत्काराने सांगितलेली दाखवलेली नाहीये. म्हणजे तो एका दमात केलेला 18 अध्यायांचा उपदेश नाही. अजिबात नाही. लेखक दाखवतात की युद्धाच्या आधी आणि युद्धाच्या दरम्यान वेगवेगळ्या क्षणी जेव्हा जेव्हा अर्जुन खचला, तेव्हा एका मित्राने दुसऱ्या मित्राला धीर देण्यासाठी, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी केलेला हा संवाद आहे. ही एका मित्राने मित्राला दिलेली भावनिक आणि वैचारिक साथ आहे. म्हणजे हे एका क्षणात घडलेलं नाहीये, ते एका प्रक्रियेतून घडलंय. अगदी. यात कृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे समजावून सांगतो. तो म्हणतो, मनातील सर्व वासना सोडून जो आपल्यातच समाधानी राहतो तो स्थितप्रज्ञ. आणि सर्वात महत्वाचा संदेश देतो तो कर्मयोगाचा. हो, फळाची अपेक्षा न करता केवळ आपलं कर्तव्य, आपलं कर्म करत राहणं हेच जीवनाचं सार आहे. हे केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित तत्वज्ञान नाहीये. हे प्रत्येक माणसाला प्रत्येक काळात लागू होणारं जीवन सत्य आहे. बरोबर. युद्ध संपतं, पांडव जिंकतात, युधिष्ठिराचा राज्याभिषेक होतो. खरं तर कथा इथे संपायला हवी होती, एका हॅपी एंडिंगने. पण तसं होत नाही. लेखकाने महायुद्धानंतर यादवांच्या विलासाचा इतका दुःखद आणि भीषण भाग का जोडला असावा? यातून त्यांना काय दाखवायचं होतं? कारण लेखकाला कृष्ण हा देव नाही, तर माणूस म्हणून दाखवायचा होता. आणि माणूस नियतीच्या फेऱ्यात सुटू शकत नाही. युद्धाच्या विजयानंतर यादवांमध्ये सत्तेची, संपत्तीची नशा चढते. ते मद्याच्या आहारी जातात आणि आपापसात लढून स्वतःचा विनाश ओढवून घेतात. पण ज्या यादवांसाठी त्याने आपलं आयुष्य वेचलं, त्यांचा असं शेवट होणं हे कृष्णाचं एक नेता म्हणून अपयश मानायचं का? लेखक याकडे कसं बघतात? याला अपयश म्हणण्यापेक्षा मला वाटतं ही नेतृत्वाची एक मर्यादा आहे. तुम्ही लोकांना योग्य मार्ग दाखवू शकता, त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करू शकता, पण शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या निवडी स्वतः कराव्या लागतात. हो, कृष्णही याला अपवाद नव्हता. यादवांचा नाश आणि त्यानंतर प्रभास तीर्थावर एका पाडध्याच्या बाणाने त्याचा झालेला अंत, हे सर्व त्याच्या मानवी रूपालाच अधोरेखित करतं. तो नियती टाळू शकला नाही आणि त्याचा शेवटचा संवाद होतो तो त्याचा परमप्रिय सखा उद्धवासोबत. हो, ती उद्धव गीता, जिथे तो आपल्या संपूर्ण जीवनाचं सार, आपलं तत्वज्ञान उद्धवाला सांगतो. लेखकाच्या मते कृष्णानंतर उद्धव हे त्यांचं सर्वात आवडतं पात्र आहे. हो, आणि रससंपन्न, कारण कृष्णानंतर त्याचे विचार पुढे नेण्याचं काम उद्धवच करतो.
पूजा करण्यापुरता नाही, नाही, अजिबात नाही. तर ज्याच्या जीवनातील प्रत्येक संघर्षातून, प्रत्येक निर्णयातून आपण आजही काहीतरी शिकू शकतो. तो एक असा युगंधर आहे ज्याने प्रेमयोग हा जीवनाचा अंतिम संदेश दिला. आणि हेच आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. लेखकाने कृष्णाला देव म्हणून नाही, तर एक तत्वज्ञ, एक मार्गदर्शक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपल्या समोर ठेवलाय. यातून एक प्रश्न निर्माण होतो की जर कृष्णाने कोणत्याही चमत्कारांशिवाय केवळ आपल्या बुद्धी, विवेक आणि कर्माच्या जोरावर एवढं मोठं कार्य केलं असेल, तर मग एक सामान्य माणूस म्हणून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काय करू शकतो? हाच विचार मनात ठेवून आजचा हा संवाद संपवूया. अशाच विचार करायला लावणाऱ्या आणि ज्ञानाने भरलेल्या कथांमध्ये खोलवर जाण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.